हवामान या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपला देश भारत. तर भारताचं आपलं हवामान आहे हे मान्सून प्रकारामध्ये मोडतं आणि देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरण ही लंबरूप पडतात. तर त्याच्यामुळं काय होतं तर या प्रदेशामध्ये सरासरी वार्षिक तापमान हे अधिक असतं आणि तसंच ते दक्षिणेकडे वाढत जातं. आणि हिवाळ्यामध्ये जम्मू काश्मीर हिमालयन पर्वतीय क्षेत्रातील काही भागामध्ये तापमान हे -40° पेक्षाही खाली येतं. म्हणजेच भारतीय हवामानातील हे वैविध्य प्रामुख्याने आपल्याला अक्षवृत्तीय स्थान आणि समुद्र सपाटीपासूनची उंची यामुळं निर्माण झालेलं आहे. तसाच हिंदी महासागर आणि हिमालय या पर्वताचा काही भारतीय हवामान आणि मान्सून या निर्मितीवर मोठा असा प्रभाव पडतो. कशामुळं आपला हा समुद्र आपला हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की हिमालयामुळं उत्तरेकडून येणारे जे अतिथंड वारे हे अडवले जातात आणि मग त्याचप्रमाणे नैऋत्य मौसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक आणि हिमाचल रांगापासून परत फिरतात. पुढे बघूया पंजाबचा मैदानी प्रदेश आणि राजस्थानचं थर वाळवंट आणि उष्ण हवामान ह्याच्यामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कमी दाबाचा असा पट्टा निर्माण होतो आणि मग त्याच्यामुळं काय होतं तर हिंदी महासागरातील जास्त दाबांच्या पट्ट्यांकडून भारताच्या मुख्य भूमीकडे जे वारे वाहू लागतात या बाष्पयुक्त वाऱ्यामुळं काय होतं भारतामध्ये पाऊस पडतो आणि मग हा पाऊस पश्चिम आणि पूर्व घाटांच्या अडथळ्यामुळं किनारी भागामध्ये जास्त पडतो आणि घाटांच्या वातविन्मुख प्रदेशात हा पाऊस कमी पडतो. मग हे वारे जे असतात हे अरवली पर्वत रांगांना समांतर असे वाहतात. त्याच्यामुळं गुजरात आणि राजस्थान या भागातही पाऊस आपला जो असतो तो कमी पडतो कारण हे समांतरपणे वारे वाहत असतात. आता हे वारे पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात. त्यांची बाष्पधारण शक्ती ही वाढते आणि हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे पुन्हा प्रतिरोध असा पाऊस पडतो. पुढे बघूया की हिमालयाच्या ज्या रांगा आहेत तेथून हे वारे परत फिरतात आणि त्यांचा परतीचा प्रवास हा सुरू होतो. मग ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे परतताना द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात, पाऊस आणतात. आता हा मान्सून जो असतो हा परतीचा काळ असतो, बरोबर. त्याच्यानंतर मग भारताचं एकूणच हवामान हे वर्षभर उष्ण असतं. म्हणजेच काय तर कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्य भागातून जात असल्यानं भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये गणलं जातं आणि मग अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीचा सामना आपल्या देशाला बराचदा करावा लागतो आणि सगळ्या या गोष्टींचा अभ्यास करूनच हवामानशास्त्र आपलं जे आहे त्यांनी त्या विभागानं आपल्या भारतामध्ये हे मांडले जातात. एक आहे उन्हाळा, दुसरा आहे पावसाळा, तिसरा आहे मान्सून परतीचा आणि चौथा आहे हिवाळा. पुढे आता आपण काही दृश्य बघत आहोत ब्राझील आणि भारत या देशामध्ये. तर ब्राझील देशामध्ये सुद्धा वाहतुकीची कोंडी कशा पद्धतीने होते ते आपण बघतोय. त्याच्यानंतर 4.6 आ मध्ये भारतामध्ये झालेली ही कोंडी आहे वाहतुकीची पावसामुळे. त्याच्यानंतर 4.7 मध्ये भारत अवर्षण प्रदेशातली काही कोरडी हवा आणि आपला हिवाळा उजव्या बाजूला. त्याच्यानंतर पुढे बघूया काही स्थिती आहेत. पाणी पुरवठ्याचं केंद्र आहे आपलं विहीर. त्याच्यानंतर ब्राझील मधला पाऊस, त्याच्यानंतर जंगलतोड ब्राझील मधली, त्याच्यानंतर भारताची लागवड भारतामधली आणि अवर्षण चतुष्कोण प्रदेश ब्राझील मधला.
आता ही सगळी हवामानाची आपण ही सध्या चित्र पाहत आहोत, जे आपल्या पाठ्यपुस्तकात पण आहेत आणि आपल्या उपक्रमात सुद्धा. पुढे जाऊया, आपण काय शिकलो. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न असे आहेत, दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगायचे आणि भारताच्या हवामानातील हिंदी महासागर आणि हिमालयाचं महत्व तुम्हाला थोडक्यात सांगायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया.